मित्रो नमस्कार. या भागामध्ये आपण हायर एज्युकेशन, रिसर्च ॲप्टिट्यूड आणि टीचिंग ॲप्टिट्यूड या 3 टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. त्या प्रश्नाचे आन्सर कोणते असतील हे पाहू. त्यातील पहिला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचे केंद्र होते? तर त्याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, नालंदा. नालंदा हे वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचं केंद्र होतं. दुसरा क्वेश्चन आहे, PhD पदवीसाठी किमान कालावधी 2 वर्षाचा असावा व प्रबंधाबरोबर तोंडी परीक्षा असावी ही शिफारस कोणत्या आयोगाने केली होती? तर हा आयोग होता राधाकृष्णन आयोग. त्यामुळं याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, कारण या आयोगाच्या अनुसारच PhD पदवीसाठी किमान कालावधी 2 वर्षाचा असावा आणि तोंडी परीक्षा असावी अशी शिफारस केली होती. तिसरा प्रश्न होता तो म्हणजे शिक्षक शिक्षण हे डॅश डॅश होय. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए किंवा डी, या दोनपैकी कोणतं तरी एक ऑप्शन असेल, कारण प्रोफेशनल एज्युकेशन किंवा कौशल्य शिक्षण यापैकीच कोणतं तरी एक करेक्ट आन्सर असणार आहे. त्यामुळे या क्वेश्चनला आपण थोडं बाजूला ठेवूया, परंतु या दोन्हीपैकीच एक कोणतं तरी ऑप्शन असेल. त्यामुळे क्वेश्चन 18चा आन्सर असेल ए किंवा डी. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील शिक्षण खात्याचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे डॅश डॅश साली केले गेले. तर याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, म्हणजेच 1986 यावर्षी भारतीय शिक्षण खात्याचं नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असं करण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक नेक्स्ट, खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्तपुरवठा करत नाही? त्यामध्ये 4 ऑप्शन दिलेत, DBT, DST, ICSSR आणि लास्ट आहे NCTC. तर यातला ऑप्शन करेक्ट असेल ऑप्शन डी, ते म्हणजेच NCTC ही जी संस्था आहे ते उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्तपुरवठा करत नाही. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण. प्रश्न आहे त्यानंतरचा तो म्हणजेच, अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये डॅशचा अंतर्भाव होतो. तर याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, म्हणजेच अभियोग्यता आणि मर्मदृष्टी. ॲप्टिट्यूड अँड इन्साईट हे 2 ऑप्शन करेक्ट असतील. त्यामुळे याचा ऑप्शन करेक्ट असेल ऑप्शन बी, म्हणजेच 2 नंबर आणि 3 नंबर या क्वेश्चनसाठीचा आन्सर करेक्ट असेल, म्हणजेच ऑप्शन बी. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ कोणता? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बालपण, म्हणजेच ऑप्शन ए. बालपण हा मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ असतो. त्यामुळे याचा ऑप्शन करेक्ट असेल ए. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम डॅश डॅशसाठी असतो. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, शंका समाधान करण्यासाठी. कारण स्वयंनी जे ऑनलाईन डिस्कशन फोरम सध्या सुरू केलेलं आहे ते फक्त शंका समाधान करण्यासाठी, म्हणजेच क्लिअरिंग द डाऊट्स या एकाच गोष्टीसाठी सुरू केलेलं होतं. त्यामुळे ऑप्शन ए हे करेक्ट असेल. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण, तो म्हणजे डॅश डॅशचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, डिजिटल तक्ते, डिजिटल चार्ट्स वापरून आपण इतिहास हा विषय शिकवू शकत नाही. त्यामुळे या विषयाचा किंवा या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक त्यापुढचा प्रश्न आहे जो आपण स्क्रीनवरती पाहू शकतो, तो म्हणजेच निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे डॅश डॅश श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे, त्यांनी काही 4 ऑप्शन दिली होती, अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष, विशेष आणि प्रामाणिक. तर त्यासाठीचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, प्रमाणिक, स्टँडर्ड, म्हणजेच ऑप्शन डी हे त्याच्यासाठीचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संशोधनासाठी सर्वात आवश्यक गुण डॅश डॅश हा होय? वक्तशीरपणा, बुद्धिमत्ता, संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची आणि स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. त्यामुळे त्याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, कारण जोपर्यंत आपल्याला संशोधनामध्ये आवड राहणार नाही तोपर्यंत संशोधनासाठी सर्वात आवश्यक जर गुण संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची असेल तरच आपण संशोधन करू शकतो. त्यामुळे त्याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, जो आपण स्क्रीनवरती पाहतोय. क्वेश्चन क्रमांक 27, गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपाच्या नोंदी करणे यास डॅश डॅश असे म्हणतात. त्याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, निसांकेतिकरण, डिकोडिंग ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे त्याला करेक्ट आन्सर आपल्याला म्हणता येईल ऑप्शन सी, निसांकेतिकीकरण. पुढचा प्रश्न बघू. शैक्षणिक संपादन हे चल डॅश डॅश श्रेणीवर मोजले जाईल.
त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, क्रमांकन, ऑर्डिनल ज्याला आपण म्हणू, त्याचं ऑप्शन करेक्ट हे असेल ऑप्शन डीचं. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29 या बुकलेटनुसार. प्रश्न आहे, जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिणाम डॅश डॅश हे असेल. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, मध्यांक, ज्याला आपण मीडियन म्हणू. ऑप्शन बी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30, संशोधन लेख रिसर्च पेपर डॅश डॅशवर आधारित असतो. प्राथमिक माहिती, दुय्यम माहिती, वर्णनात्मक माहिती. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, फर्स्ट आणि सेकंड, म्हणजेच प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती.